पनवेलमधील बिग बाजार साडी सेल कोणाकोणाला माहिती आहे नक्कीच कमेंट करा। आणि तिकडेच मला आज जायचं होतं कारण मला घ्यायच्या होत्या काही साड्या। अधिक मासानिमित्त ओटी भरण्यासाठी मला घ्यायच्या होत्या साड्या। तर बघा या दोन साड्या मी घेतल्या, माझ्या आईसाठी आणि माझ्या काकीसाठी। आणि त्यानंतर सासूबाईंसाठी सुद्धा एक नऊवारी साडी घेतली। आणि त्यानंतर अशी चालता चालता मला ही साडी दिसली बघा, माहेश्वरीमध्ये आहे। असा कलर पण माझ्याकडे नव्हता आणि आता प्युअर माहेश्वरी काय बोलता येणार नाही, पण अशीच मशीनमध्ये बनवलेली माहेश्वरी साडी मी ही घेतली। आणि फायनली मला म्हणजे दुसरा काहीच घ्यायचं नव्हतं, भर उन्हात दुपारचं जेवण वगैरे आवरून मी डायरेक्ट तशीच निघालेली। आणि त्यानंतर मग पनवेलमधून डायरेक्ट मी माझ्या माहेरी गेलेली। माझ्या माहेरी माझ्या आईची ओटी भरायची होती, आईची पण ओटी भरून घेतली। तसं तर आहे ना आमच्याकडे तरी जास्त ही अशी प्रथा नाही, पण म्हणजे चांगलं असतं आता त्यात तरी काय वाईट करायचं। आईचीच तर ओटी भरायची, लगेचच आईची पण ओटी भरून घेतली। त्यानंतर मग मी माझ्या काकीची पण ओटी भरली। आता काकी म्हणजे मी तिला नानीच बोलते, तिची पण ओटी भरून घेतली। त्यानंतर मला जायचं होतं एका मंदिरात, नेहमीच मी तिथे दर्शनासाठी जाते आणि तिथल्या देवी आईची पण मला ओटी भरायची होती। एकदम प्रसन्न असं वातावरण तुम्ही आता बघत असाल, पूर्ण झाडांनी भरलेलं प्रत्येक फुलाचं झाड आणि म्हणजे मनी प्लांट म्हणा, मस्त मस्त अशी झाडं आहेत तिथं आणि मनाला एकदम प्रसन्नच करून जातं बघा। 10-15 मिनटं जरी इथं बसला ना एकदम प्रसन्न असं वाटतं। आता तुम्ही बघत असाल कमळाचं फूल सुद्धा इथं आहे, छोटंसं तलाव त्यांनी बनवलंय त्याच्यात। मंदिराचं काम तर तुम्ही बघत असाल एकदम मनमोहक आणि प्रसन्न असं वाटत होतं। देवी आईचं दर्शन घेतलं, तिथं पण ओटी भरून घेतली। त्यानंतर मग आलेली आमच्या गावदेवी आईच्या मंदिरात, आमच्या गावाची गावदेवी आई, तिथं पण मस्त ओटी भरून घेतली गावदेवी आईची। आणि त्यानंतर मग माझ्या सासूबाईंची पण ओटी भरायला घेतली। तसं तर आहे ना मी या आधी कधी माझ्या सासूबाईंची ओटी भरली नव्हती, खरं तर मी पहिल्यांदाच माझ्या सासूबाईंची ओटी भरणार होती। त्या तर बोलत होते की नऊवारी नसते आणली तरी चालले असता, फक्त ब्लाऊज पीसाने ओटी भरली असेल चालली असते। पण माझं म्हणणं कसं, आता पहिल्यांदाच भरणार होती, मग म्हटलं इतकं भारी पण नाही, सिंपलच अशी ही नऊवारी घेऊन आलेली। आणि जी मी साडी आणलेली ती माझ्यासाठी अशीच मी घेऊन आलेली, पण माझ्या मनात पण नव्हतं की काव्या माझी ओटी भरील। पण ती मला बोलायला लागली की मम्मी तू तुझ्या मम्मीची ओटी भरली, मी पण तुझी ओटी भरेन। आता मला इतकं मस्त वाटलं ना खरंच, म्हणजे माझ्या मनात पण नव्हतं तिने माझी ओटी भरावा, पण तिच्या मनात इतकंपर्यंत आलं ना तेच मला बस झाली। पण ओटी वगैरे भरून घेतली। हे सर्व आहे ना मी आदल्या दिवशी ठरवून ठेवलेलं की माझी उद्याच्या दिवशी इतकी सर्व ही कामं झालीच पाहिजेत आणि फायनल ती माझी पूर्ण पण झालेली।